श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 6. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. नरसावधानीचे वृत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यानंतर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे सगळेच अंशावतार विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत. ते मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवांपासून समस्त प्राणीमात्र्यांचे ते आधारस्थान व आश्रयस्थान आहेत. त्यांच्याकडूनच समस्त शक्ती प्रस्फुटित होतात आणि पुनरपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होतात. पर्वत शिखरांवर पोचलेल्यास व्यक्ती सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे विविध संप्रदायांचे लोक दत्ततत्वामध्येच संयोग पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. एखाद्या विशिष्ट मूर्तीभोवती किती तेजोवलय आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे तेजोवलय किती वेळ व कोणत्या रंगाचे असून किती दूरवर व्यापून आहे ते त्यास सांगता येत असे. त्याने श्री कुक्कुटेश्वर देवालयात येऊन स्वयंभू दत्तांचे तेजोवलय किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाचे आणि ह्याची परीक्षा करण्याचे ठरविले. त्या योगात स्वयंभू दत्तांच्या ठिकाणी श्री वल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युलतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती गोलाकार व्यापून असलेल्या निळ्या रंगाचा प्रकाश सर्व दिशांच्या अंतापर्यंत पसरलेला दिसला. ती दिव्य श्रेष्ठ व्यक्ती योग्याला म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवनकाळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम स्वतःच्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. मोक्ष संपादन करण्याचा विचार कर. सर्व लोकात सत्याचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे. स्वामींच्या या उपदेशाने त्या योगातील पूर्ववासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या तेजोवलयाची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्री वल्लभातच. नंतर मी श्री वल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झालो. त्या योग्याने उघडपणे सांगितले, श्री प्रभूभोवती पसरलेला शुद्ध पांढरा प्रकाश उघड करतो की श्रीपाद श्रीवल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाचा प्रकाश श्री प्रभू अनंत प्रेमाने, करुणेने भरलेले आहेत असे दर्शवितो. तो योगी गेल्यानंतर एक चित्तवेधक चर्चा झाली. चतुर्वर्णातील भेदाचा निर्णय कसा घ्यायचा? सूक्ष्म शरीरातील तेजोवलयातील फरकानुसार तो ठरवायचा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या नुसार निर्णय घ्यावा का? कोणत्या वर्णाचा जन्म असेल तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे. कोणत्या वर्णाच्या लोकांचे पूर्णोक्त उपनयन करावे. उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्यांचा संबंध असतो का? असे नसेल तर इतर काही विशेष आहे का? मेदजनन म्हणजे काय? अशी गरमागरम चर्चा चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. खरे संत म्हणून प्रसिद्ध असलेले मल्लादी बापन्नावधानी पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असेही म्हणत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करीत. पिठिकापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याचे त्यांना आमंत्रण दिले होते. यज्ञाच्या शेवटी मुसळधार वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंहवर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री बापन्ना आर्यांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली, परंतु यज्ञयागात मिळालेले धन, शिधा तेवढे श्री बापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यात शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती.
तिचे नाव गायत्री होते. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. त्याच वेळी गायत्री दिसेनाशी झाली, कोठेतरी हरवली अशी माहिती श्री वर्मांना मिळाली. श्री बापण्णा आर्य ज्योतिषशास्त्राने पंडित असल्याने वर्मांनी त्या गायत्री संबंध प्रश्न केला. तेव्हा श्यामलांबापुरम मध्ये खान साहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे असे बापण्णा आर्य म्हणाले. वर्मांनी श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवताना बापण्णा आर्यांना एक अट घातली. बापण्णा आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर त्यांनी 3 पुल्लू जमीन, 1 पुल्लू म्हणजे 2400 ते 3000 शेर धान्याचे उत्पादन करील इतकी व्याप्त जमीन व निवासास योग्य असे घर स्वीकारावे. बापण्णा आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास श्री वर्मा गोहत्येस मान्यता देतील. बापण्णा आर्य पेच प्रसंगात पडले. त्यांनी ते दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पात लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरेल असा विचार त्यांनी केला. गायत्रीची सुटका झाली. पीठिकापूरवासियांचे नशीब उघडले. श्री बापण्णा वधांनी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांच्या निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापण्णा आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी डौलदार चाल असल्यामुळे सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. श्री बापण्णा आर्यांची कीर्ती 10 दिशांना पसरली. गोदावरी मंडलातील आईविल्ली गावातून घंडीकोटा आडनावाचा अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ सूत्राचा वेलन्नती वैदिक शख्साचा एक ब्राह्मण मुलगा पीठिकापुरात आला. त्याच्या घरी कालाग्नी शमन नावाने ओळखली जाणारी दत्तांची मूर्ती होती. ती दत्त मूर्ती पूजेच्या वेळी राजशर्मांशी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पलराज शर्मांचे मातृपितृ छत्र हरवले. पूजासमयी कालाग्नी शमनाने तू पीठिकापुरात जाऊन हरितस गोत्री आपस्तंभ सूत्राच्या वेलन्नती वैदिक शाखेचे मल्लादी बापण्णा वधानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. म्हणून राजशर्मा पीठिकापुरास आले. श्री बापण्णा आर्यांनी दत्तांच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली. श्री बापण्णा आर्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोष दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापण्णा आर्याबरोबर श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठ आणि इतर काही प्रमुख वैश्य लोक न चुकता सहभागी होत. श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली सुमती आणि अप्पलराज शर्मांच्या विवाहासंबंधी वाणी. एकदा शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगातून विद्युत क्रांती प्रकाशली. त्यावेळी आतून गूढ आवाज ऐकू आला, बाबा बापण्णार्या, निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराज शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोक कल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायाने ऐकली. ते सगळे आश्चर्यचकित झाले. आईनविल्ली या गावातील राजवर्माचे नातेवाईक बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले गेले. राजवर्मास सुमती महाराणींबरोबर विवाहाचा निर्णय झाला. राजशर्मांना घरदार नव्हते. ही शोचनीय बाब होती. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले की त्यांची पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एक ते राजशर्मास देतील. राजशर्मा दान स्वीकारित नसत. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित
गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह ठरवली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत किमान 12 वराह निश्चित केली गेली. 11 वराह फरक म्हणून देण्यास त्यांच्याकडे एक पै पण नाही, असे राजशर्मांनी व्यक्त केले. नंतर श्रेष्ठींनी नमूद केले की तसे असेल तर ते त्यांचे घर 1 वराहालाच विकतील. दान घेण्यास तुमचा विरोध असेल तर 1 वराह देऊन हे घर विकत घ्या, असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांचा विवाह महापंडिताच्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे. लोकांच्या ऐहिक व आध्यात्मिक प्रगती बाबतीतील विकासाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला कर्मदेवतेला आदेश दिला. त्या आदेशास अनुकरून अज्ञानांधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि भौतिक व आदिभौतिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या विकासाचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशा 2 बालकांना राजशर्माने जन्म दिला. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. आईनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील पवित्र प्रसाद पेटिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांना तो महाप्रसाद मिळाला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, पद्म, गदा, त्रिशूल, विविध देवतांचे, ऋषींचे, सिद्धपुरुषांचे, योग्यांचे अशा अनेक पवित्र व्यक्तींनी दर्शने तिला स्वप्नवत होत होती. काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रासारखे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी आणि चित्रविचित्र रंग अद्भुत दर्शन देऊ लागले. देवतांचे जन्मक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवांबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व चिन्हे पूर्ण शुभ लक्षणांनी युक्त महापुरुषाच्या जननाची सूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रतीचे जन्म नक्षत्र विशाखा आणि श्रीराम अवताराचा संबंध आहे. त्याचप्रमाणे कृतिका ह्या चंद्राच्या जन्म नक्षत्राचा आणि कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्वाषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुद्धाचा बुद्धावताराशी संबंध आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अवताराशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवर्माशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मा अवताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मत्स्य अवताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला सम दैव रहस्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, महाब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश देणारे दत्तप्रभू जन्मास येतील अशी माझ्या मनात शंका डोकवत आहे. दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती. ही माहिती सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले की पूजा करते समयी ते कालाग्निशमन दत्तांना विचारतील. कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ती पाहू नये. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलत असत. नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होत असत. ही रोजची बाब होती. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या राजशर्मा दत्ताला निवेदन करीत नसत. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर दत्तप्रभू राजशर्माच्या समोर बसले. त्यांनी हाक मारली. श्रीधरा ये. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले
आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा ये असे म्हणाले. तात्काळ ते रूप दत्तप्रभूंमध्ये विलीन झाले. राजशर्माला याचे आश्चर्य वाटले. श्री दत्तप्रभू राजशर्माला म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीमधील उपअवतारापैकी एक आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावतच बाहेर यावे आणि जा अशी आज्ञा झाल्यास तत्क्षणी नाहीसे व्हावे लागते. माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाही. या ब्रह्मांडातील सर्व गोलार्ध माझ्या खेळण्याच्या चेंडूसारखे आहे. मी एका पायाने लता प्रहार केल्यास एखाद्या कोट्यावधी योजने दूर फेकला जातो. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी राजशर्माच्या भूमध्यात स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्यावेळी त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले. सर्व भूतकाळ त्याच्या स्मरणात आला. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने त्या युगात दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. तू योग्य इच्छेसाठी विचारले नाही. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे असे आमंत्रण तुम्ही केले होते. सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवाने शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून ह्या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पिटिकापुरात सावित्रुकाठक चयन भारद्वाज महर्षी त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या यज्ञाच्या पवित्र भस्माचे मोठे पर्वत तयार झाले. हनुमानाने ते भस्म स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकात नेले. मर्त्य लोकात हिमालयातील द्रोणागिरीवर व इतर काही प्रदेशात ते भस्म टाकण्यात आले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारुती ते भस्म घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्व नगरात गाणगापूर पडला. गंधर्व नगर भीमा अमरच्या या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद वल्लभांच्या अवतारावर समाप्तीनंतर मी मिलन लग्नावर नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. श्रीशैल्यातील कर्दळी वनात 300 वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा माझ्या मर्त्य शरीराचा त्याग करीन. दत्तप्रभूंच्या घोषणा राजशर्माने आपल्या धर्मपत्नी सांगितल्या. सत्य ऋषीवर बाप्पनार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी श्री दत्ताने भोजन विचारले तर कोणतेही आडवेळे न घेता आदरणीय अतिथींना भोजन घेतले नसेल तरी जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. श्रीपादांचा जन्म महालय अमावस्याचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर भवती भिक्षांदेही असा आवाज ऐकू आला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा, आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? मागील 100 वर्षापूर्वीपासून या भूमीवर श्री दत्तप्रभू फिरत आहेत असे ज्ञात होत आहे. आपण मला काहीतरी मागे असेल म्हटलेत. मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा आहे. हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले.
समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मी दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला तू कोणतेही मागणे मागू शकतेस. तू मला जेवू घातलेस, त्याची परतफेड म्हणून जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम भावनेने पुण्यकर्म केल्यास त्याला अकर्म म्हणतात. अकर्मास पुण्य किंवा पाप असे नाही, तर दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निस्संदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प. ती दिव्य मंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्री वल्लभांनी सुमती महाराणीला उठवून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाची आयु मर्यादा कमी होते. तेव्हा सुमती म्हणाली, श्री वल्लभ प्रभू, आई म्हणून बोलवाली ते, त्यामुळे मी तुमची आई आणि तुम्ही माझे पुत्र हे तुम्ही मान्य केले. आपले हे सिद्ध वाक्य आहे, तेच बोल खरे करावे. तुम्ही मला मुलगा म्हणून जन्मास यावे. यावर श्रीचरणांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, तू आत्ता पाहिलेल्या श्रीपाद श्री वल्लभ रूपातच मी जन्म घेईन. आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्राच्या व प्रारब्धाच्या उलट जात नाही. मी तुझ्या पुत्र रूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करीन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार, फक्त 16 वर्षापर्यंत आयुष्य, असे म्हणून विलाप करू लागले. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहील. प्राप्ते तू 16 वर्ष पुत्र मित्र वदाचरेत असे शास्त्र वचन आहे. 16 वर्षानंतर मुलाबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागले पाहिजे. कोणतेही निर्बंध त्याच्यावर घालू नये. मला लग्न करण्यासाठी तू बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पने विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित श्रीपादांनी ते स्थळ सोडले. सुमती महाराणी काही काळ अवाक झाली. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. अप्पलराज म्हणाले, सुमती, दुःख करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील अशी सूचना तुझ्या वडिलांनी अगोदरच दिली होती. श्रीदत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्री वल्लभांना जन्म देऊन नंतर आपण इतर गोष्टींचा विचार करू. अप्पलराजूंच्या घरी अवधूतांनी भेट दिली. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांनी अत्यंत प्रमुख असलेल्या महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली. या विषयाची चर्चा झाली. श्री बाप्पण्णा वधानी म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्र रूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते, परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडिताला खूप मत्सर वाटला. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झाले होते. श्राद्धाच्या जेवणासाठी ब्राह्मण मिळणे ही फारच मोठी समस्या झाली. तथापि श्री बाप्पण्णाचार्यांनी अप्पलराजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्नी मनांचे ध्यान करीत होते. इतक्यात 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पाडले. बाबा शंकर भट्ट
आज वैष्णवांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे की नाही असा मुख्य विषय चर्चेत होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित बदगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बाप्पांनाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समानच असतात. त्यामुळे प्राचीन धर्मानुसार त्या वर्णांना वैदिक उपनयन करण्याचा अधिकार होता. इतरांना इच्छा असल्यास पौराणिक प्रथेनुसार उपनयन करता येते. ज्ञान मिळवण्यासाठी वर्ण, लिंग आणि वयाचा अडथळा असू शकत नाही. सिद्ध असलेले वैश्य तपस्वी होते आणि दत्तप्रभूंच्या कृपेमुळे लाभात नावाचा वैश्य तपस्वी सिद्ध बनला. लाभात महर्षींचा कृपा प्राप्त झाल्या माणसाला सर्व परिश्रमांचे फळ मिळते. श्री बप्पण्णाचार्यांचे निर्णयाचे सर्वांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तथापि नरसावधानी नावाच्या पंडिताला तो निर्णय क्लेशकारक वाटला. आग्रहीपणाने वादविवाद करण्यात तो पटाईत होता. तो बगलामुखी देवीचा भक्त होता. दररोज तो देवीची आराधना करत असे. वादविवादास आरंभ करण्यापूर्वी तो मुख प्रशालन करत असे आणि बगलामुखीच्या मंत्राचे पठण करीत असे. नंतर तो वादविवाद सुरू करत असे. त्यावेळी त्याला पराभूत करणे अवघड होते. बाप्पानार्य धार्मिक वृत्तीचे असून त्यांनी कोट्यावधी वेळा गायत्री मंत्राचे पुनश्चरण केले होते. वादविवादामध्ये ते दोघेही डोकेफोड होईल अशा स्वरूपाचे गतिक्रमात स्वैरपणे आनंद लुटत. नरसावधांनी मुख प्रक्षालन केले आणि मंत्राचे स्मरण केले. अगदी लहान असल्यापासून श्रीपाद श्री वल्लभांचे आपले मातामहांशी फार जवळीचे नाते आहे. त्यामुळे ब्राह्मण परिषदेच्या सभांना ते आपल्या आजोबांच्या समवेत जात असत. त्या आकर्षक छोट्या मुलाला कुणीही अडवत नसे. त्या दिवशी श्री वल्लभांच्या सभेतील उपस्थितीमुळे नरसावधानींना अस्वस्थ वाटले. नरसावधानींनी विचार केला की थोर विद्वानांच्या परिषदेस लहान मुलांनी उपस्थित राहणे चुकीचे आहे. चर्चेस सुरुवात करण्यापूर्वी आणि बगलामुखी मंत्राचे उच्चारण केल्यानंतर त्यांनी श्रीपादांना ते तेथे का आले असा प्रश्न केला. त्यावर श्रीपाद उत्तरले, आजोबा, आमंत्रण नसताना उपस्थित राहणे योग्य नाही. विहित सूत्रबद्ध पद्धतीने तुम्ही मला बोलावल्याने मी आलो. तुम्ही मला जा म्हटल्यास मी जाईन. त्यात मला काय? मी मुक्त आहे. मी मुलगा आहे. नरसावधींनी मेघगर्जना केली की श्रीपादांनी निघून जावे. श्रीराज शर्मा त्यांच्या पुत्रास घेऊन दूर गेले. चर्चेस सुरुवात करण्याची इच्छा करणारे नरसावधानी बोलू शकले नाहीत. खूप करूनही त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. निहाळणारा आशुतोष आनंदाने हसला. सभेमध्ये बाप्पांनाचार्यांच्या निर्णयाचे पालन करण्यात आले. वैश्यांना उपनयनाचा आदेश देण्यात आला. आशुतोषकडे उपलब्ध असलेल्या नाडी ग्रंथाच्या संदर्भात निर्णय झाला. साधू सिंधू वेदात दिलेल्या गणितातील समीकरणानुसार श्रीपाद श्री वल्लभांची जन्मवेळ मोजावयास हवी असे नाडी ग्रंथात सुचविले होते. गणेश चतुर्थीला प्रातःसमयी चित्रा नक्षत्रात सिंह लग्नी आणि तुळ राशीत श्रीपादांचा जन्म झाला असे निश्चित करण्यात आले. श्रीपाद श्री वल्लभ हे सुयोग्य नाव धारण केलेल्या श्रीपाद श्री वल्लभांची पदकमले शुभचिन्हांनी युक्त होती आणि श्रीपाद हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत असा उल्लेख केलेला होता. पुढे असेही नोंदविलेले होते की त्यांची पत्रिका कोणालाही दिली जाऊ नये आणि काही कालावधीनंतर ती जैन धर्माच्या त्रिपुरा येथील अक्षय कुमार यांच्या समोर पिटिकापूर क्षेत्री दिव्य लीलेचा एक भाग म्हणून पोहोचेल. हे सर्व दिव्य संकल्पाद्वारे घडेल. आशुतोष श्री श्रीपाद वल्लभांच्या घरी त्यांचे दर्शन घ्यावयास गेला. श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले, आज चित्रा नक्षत्र. माझ्या जन्म नक्षत्राला कोणी आराधना केल्यास मला संतोष होतो. तू शुद्ध भक्तीने आलास म्हणून मी तुला आशीर्वाद देत आहे. तुला जे हवंय ते माग. नंतर आशुतोष म्हणाला, भगवंत, नरसावधानी हे बगलामुखीचे भक्त आहेत असे मला समजले.
त्यांच्या सहकार्याने अंबिकेचे दर्शन घ्यावे असा मी विचार केला. माझी इच्छा एक व्यर्थ आशा बनली. अंबिका त्यांच्यावर कोपली आहे असे मला समजले. श्रीपाद लगेचच म्हणाले, तो आराधना करीत असलेली अंबिका खरोखरच मी आहे. ज्या क्षणी नरसावधींनी मला जायला सांगितले त्या क्षणी त्यांच्या सूक्ष्म शरीराबरोबर तोपर्यंत असणारी अंबिका माझ्यात विलीन झाली आणि सर्व देव आणि देवता स्वरूप आहे. अंबिका दर्शनाचे भाग्य तुला लाभो असे म्हणून ते आशुतोष समोर बगलामुखी म्हणून अवतीर्ण झाले. पूर्ण संतुष्ट होऊन आशुतोष पेतुशिलकोनाला रवाना झाले. श्रीपादांच्या सूचनेनुसार तो पेचलकोन येथील जंगलात असलेल्या कण्व महर्षींच्या तपोभूमीपाशी पोचला. कण्व ऋषींच्या वासनेयी शाखेत त्याचा जन्म होईल असे श्रीपादांनी त्याला सांगितले होते. पुन्हा अवतार घेतल्यावर ते त्याच्यावर अनुग्रह करतील आणि डोळ्यांचे पारणे फिटेल. अशा सर्व असामान्य चमत्कारांचा साक्षीदार असणाऱ्या त्यांच्या मुख्य शिष्यांपैकी एक तो असेल असे त्यांनी पुढे सांगितले. श्रीपादांनी त्याला त्वरित निघावयास सांगितले. श्रीपादांच्या जन्मसमयी दुग्गोचर झालेले अद्भुत दृश्य. इतक्यात मी म्हणालो, महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे. अरे शंकर भट्टा, नरसावधानी बाप्पांनार्यावर क्रोधित झालेले व येनकेन प्रकारे त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बाप्पानार्यच होत आहेत असा विचार त्यांनी केला. तांत्रिक प्रयोगाने बाप्पानार्याने त्यांनी मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यात त्यांनी सुरुवात केली. श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडी ग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय आहे. बाप्पानार्यांनी मांसाहारी बंगाली ब्राह्मणास भोजन दिले, हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. कोणताही मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही. तर छोटा बालक श्रीपाद श्रीवल्लभ सर्वार्थयामी, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान असा दत्तप्रभूंचा कसा बरे अवतार होऊ शकेल? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान वयात असताना केलेला प्रणवोच्चार पाळण्यात असताना केलेला शास्त्रप्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन हे सर्व एखादा मृत विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीराचा आश्रय घेऊन असं अनैसर्गिकपणे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू दत्त तेच खरे दत्तात्रेय आहेत, तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्त स्वरूप मानणे चुकीचे आहे. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 18 दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा धरून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून ज्योती स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाली व पवित्र वेद मंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भुत घटना बाप्पानार्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षांचे झाले होते. ते काही महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बाप्पानार्यांबरोबर पंडित परिषदेस जात असत. काही महिन्यांचे बालक असताना श्रीचरण मुक्तपणे चालत, पवित्र ग्रंथावर प्रवचन करत आणि अद्भुत चमत्कार करत. पिठिकापूरचे रहिवासी विचार करत होते की मृत पावलेला महापंडित त्या बालकाच्या शरीरात प्रवेश करून हे सर्व कार्य करत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बाप्पानाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास चुकीने दत्तावतारी समजत आहेत आणि ती स्वीकारार्ह बाब नाही असाही विचार ते करत होते. पिठिकापूर हे पादगया क्षेत्र असून
पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले काही तांत्रिक येथे राहत असत. अशा पिटिकापुरममध्ये वरील मुद्द्यांना बळकटी मिळाली. मी मल्ल्याद्रीपुरमहून आल्याने श्री बाप्पनार्य आणि राज शर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधींच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाला एक मुलगा होता. तो कोकणदम म्हणजेच पूर्वीच्या वायसपूर अग्रहार येथे निघून गेला होता. त्यामुळे नरसावधींच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मला बाप्पनार्य लुलूंच्या कुटुंबाविषयी आत्मीयता असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. नरसावधींचे कपडे मी स्वतः न धुता माझ्या थोरल्या मुलावर रविदासावर मी जबाबदारी टाकली. सात्विक प्रवृत्तीच्या कुटुंबाचेच कपडे मी धुवू शकत असे. मी कोणत्याही दिवशी नरसावधींना पाहिले असता माझे पोट बिघडत असे आणि मी अन्न ग्रहण न करता येण्याची स्थिती होत असे. तिरुमल तासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. नरसावधींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मुलगा रविदास धुतो. ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. मोठ्यांची आज्ञा शिरसावंद मानून मी कपडे स्वतः धुवू लागले. मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. ते येऊन रविदास नरसावधींकडे गेला. नरसावधींनी ज्यावेळी ते धुतलेले कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू, विषारी गोम सरपटत असल्यासारखे वाटले. तथापि त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. नरसावधींचे शरीर अग्नीवर ठेचल्याप्रमाणे पोळू लागले. ते कपडे त्यांना आग पोशाखाप्रमाणे वाटत होते. त्यांनी मला बोलावणे पाठवले व ते म्हणाले की कोणत्याही शूद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे. मी त्या निंद अपराधाबद्दल मला शासन झाले पाहिजे. त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली, परंतु न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर केले. बाबा शंकर भट्टा, श्रीपादांच्या लीला अतर्क्य आहेत. न्यायाधीशांकडून घरी परतल्यावर श्रीपाद प्रभू एक 16 वर्षाच्या टवटवीत युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपादांच्या जन्मसमयापासून ते त्यांच्या भक्तांना त्यांनी ठरविलेल्या वयानुसार दृश्यमान होत असत. श्रीपादांच्या लीलांशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या हे अत्यंत नैसर्गिक वाटते. मी अत्यंत आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेव्हा आमच्या सारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानी कोण आहेत असे तुला वाटते? रजकाच्या गाठोड्याची तुला होऊ शकेल असे पापाचे ओझे डोक्यावर वाहणारा तो एक रजक आहे. आणि उलट पक्षी तू रजक असून ब्रह्मज्ञानाचा ध्यास लागलेला आहे. त्यामुळे तू श्रेष्ठ ब्राह्मण आहेस. म्हणूनच इथे येणे माझ्यासाठी असंयुक्तिक नाही. नंतर मी श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्री प्रभूंनी माझ्याकडे अमृत दृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताने मला उठविले. नंतर त्यांनी आपले दिव्य हस्त माझ्या शिरावर ठेवले. त्याच क्षणी मला पूर्वीचा जन्म आठवला. माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले. नरसावधानी त्यांच्या घरी राजगिरा पिकवत असे. त्यांच्या घरचा राजगिरा फारच चविष्ट होता. खूप विणवणी केल्यानंतरही ते कोणाला ती भाजी देत नसत. कोणाकडून मोठ्या लाभाची ते अपेक्षा करत असत, तेव्हाच ते त्याला राजगिरा देत असत. श्री प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांनी त्यांना नरसावधींच्या घरातून भाजी आणायला सांगितले, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. यावेळी बाप्पनार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी तू नरसावधींना तुला राजगिरा देण्याची विनंती कर. मी तुला नरसावधींच्या घरी घेऊन जातो. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या गोष्टीसाठी हट्ट करू नकोस. श्रीपादांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी बाप्पनार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधीकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बाप्पनार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
नरसावधांनी त्यावेळी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांच्या डोक्यावर लांब शिखा होती. नुकताच न्हावी तेथे येऊन नरसावधींचे कीर्तन करत होता. आजोबांच्या खांद्यावर बसलेल्या श्रीपादांनी नरसावधींकडे पाहिले व 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. अचानक घडलेल्या या घटनेने नरसावधानी आश्चर्यचकित झाले. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधींच्या डोक्यातील शिखेवर पडली आणि नरसावधींच्या डोक्यावरील शिखा आपोआप गळून खाली पडली. नरसावधांनी गोंधळलेल्या स्थितीत होते आणि त्यांची शिखा आपोआप कशी काय पडली हे त्यांना समजले नाही. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली डोक्यावरील शिखा आपोआप गळून पडली. आता त्यांना अत्यंत प्रिय असलेली ही भाजी मागणे योग्य होणार नाही. त्यांना तीव्र दुःख असताना मी त्यांना अधिक दुःखात कशाला टाकू? चला, आपण आपल्या घरी जाऊया. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्काराने केलेली युक्ती नरसावधींच्या लक्षात आली. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधींनी त्या तेजोवलयास विचारले की तो कोण आहे व कुठे चालला आहे. त्या तेजपुंजी नरसावधींसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आत्तापर्यंत कितीतरी वेळा वेद पठण केलेले आहेस. स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस. परंतु त्या श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला व तू त्यांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या 1,00,000 प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. मोहाचा नाश म्हणजे मोक्ष. परंतु मोहनाशांनी स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दरिद्रीचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आत्ता येणारे दारिद्र्य आले नसते. एवढेच नाही तर उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हाताने ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. या सध्याच्या अवतारात ते गुप्त होणार आहेत आणि दुसरा अवतार घेणार आहेत. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने शिजवलेली व वाढलेली राजगिऱ्याची भाजी ग्रहण करून तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. तथापि सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून चालत आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता. त्यांनी मला पुण्य शरीराला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. श्रीपादांनी तुला नमस्कार केल्यामुळे तुझ्यामध्ये माझ्या रूपात असलेला पुण्य तू गमावलास. तुझ्यात केवळ पापुरुषच उरला आहे. असे बोलून तो पुण्य पुरुष श्रीपादांमध्ये विलीन झाला. त्या समयानंतर पुढे नरसावधींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा अनादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे तेज लोप पावले. पिटिकापुरात विषुचिका साथ पसरली होती. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडत होते. दूषित पाण्यामुळे जीवजंतू वाढत असून तेही साथ पसरवण्यास कारणीभूत आहे असा हा रोग निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रात सांगितलेल्या रीतीने निर्मूलन पद्धती काढावी आणि लोकांचे भले करावे अशी प्रार्थना श्री बाप्पांना कार्यांना केली. त्यांनी बाप्पांना आर्यांना योग्य पावले त्वरित उचलण्याची विनंती केली. श्री बाप्पांना आर्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल प्रदूषित झाल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने बळी देणाऱ्या व्यक्तीला ती वश करता येते. प्राणशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी योगात अनेक क्रिया किंवा सात्विक आराधना उपलब्ध असून ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्या आराधनांचा अवलंब काही मंडळींनी हा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीचरण म्हणाले की ग्रामदेवतेस त्यांनी आदेश दिला आहे की तिने पशुबळीची मागणी करू नये. ती ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. तिला दुधाची खीर अर्पण केल्यास काली देवता शांत होईल.
ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळविण्यास चर्मवाद्याच्या तालावर दवंडी पिटविण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर की विषुचिका रोग्याने ग्रस्त व्यंकय्या याने दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा. श्रीपादांचे निष्ठावान भक्त व्यंकय्याजवळ गेले. तो मरणासन्न अवस्थेत होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पिठिकापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटवली. बाप्पन्नार यांनी पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवावे अशी इच्छा होती. विषारी कीटकांचा नाश करण्यासाठी त्यांनी काही मंत्राचे उच्चारण केले आणि वायुमंडलातील विषारी कीटाणू पाण्यात फडफड आवाज करत पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारीने रोगाने पिठिकापुरम सोडले. श्रीपादांच्या जन्मतिथीस गणेश चतुर्थीला राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन श्री बाप्पन्नारिया यांच्याकडे आले. ज्यावेळी बाप्पन्नारिया श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न करीत त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई व श्री महाविष्णूंची शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात त्यांना दिसू शकत नसत. त्यांचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषःकाली साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपल्या कन्या सुमतीस विचारले, बाळ, या कोंड्यावरून कोण गेले? सुमती उत्तरली, दुसरे कोण, तुमचा लाडका नातूच येथून गेला. ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्यांच्या चरण कमलांचे ते निरीक्षण करू लागले. यावेळी त्यांना पूर्वीप्रमाणे दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हाचे दर्शन झाले. त्या दिव्य श्रीचरणांचे बाप्पन्नांनी कौतुक चुंबन घेतले. हा बालक खरोखरच श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून काही शब्द आपोआप उच्चारले गेले. त्यास निर्दोष छंदासी व व्याकरणीय अचूकतेची गरज नव्हती. श्रीपादांनी शांतपणे त्यांच्या आजोबांच्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू पुसले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्रीशैल्य स्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात स्थानांतरित केली होती. त्याच वेळी सूर्यमंडलातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादयोगशास्त्री स्थित असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्ती संपन्न करण्याचा माझा संकल्प होता. महाबळेश्वरमधील लोकांमधील अनिष्ट स्पंदनांना परमेश्वराच्या आत्मलिंगात लय पाठवून जे माझे आश्रित आहेत त्यांच्याकडे शुभ स्पंदनाचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. तुम्ही सत्य ऋषी आहात. आईने माझ्या चरणी नमस्कार केल्याने मी अल्पायुषी होणार नाही असे सत्य विधान मी केले. आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षापर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरविले आहे. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना मला अनुग्रह द्यायचा आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे. तो सुद्धा मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे भव्य दिव्य स्वरूप गुप्त करेन. नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हे नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचा अवतार घेऊन कर्दली वनात 300 वर्षापर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करून श्रीशैल्याच्या शिवलिंगात विलीन होईल. बाप्पन्नारियांना हे सगळे आश्चर्यकरू व अद्भुत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्याच वर्षीचा वाढदिवस अत्यंत आनंदात व थाटाने साजरा केला. पिठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावदानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असता त्यांनी तेथे स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती दिसली नाही. मंदिरातली मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात
दावानलासारखी पसरली. नरसावधींच्या विरुद्ध असलेल्या एका तांत्रिकाने नरसावधांनी शूद्र विद्येचे उपासक आहेत व त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास सुरुवात केली. नंतर पिठिकापुरमच्या ब्राह्मण समाजाने नरसावधींच्या घरची कसून झडती घेण्याचा निर्णय केला. त्या संदर्भात विचारले असता बाप्पनार्य म्हणाले की सत्य काही काळ वाट पाहिल्यावर पत्त्यास येईल. त्या समयी मौन राखणे अधिक योग्य आहे असे त्यांना वाटले. ते पुढे म्हणाले की योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधींच्या घरातील काही भागात खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व शूद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या. नरसावधानी निष्पाप होते, परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचा ठपका त्यांच्यावर बसला. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत गेली. त्यांच्या घरी एक वांस गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरत. नरसावधानी तिला व्यवस्थित दाना पाणी देत नसत. त्या तांत्रिकाने त्या गायीमध्ये शूद्र शक्तीचे आवाहन केले. एके दिवशी खुंटाचे बंधन तोडून टाकून तिने घरच्या लोकांना शिंगाने मारले व तिच्या मालकाने अत्यंत प्रेमाने लावलेल्या राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला. तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. वडे व इतर खाद्यपदार्थ असा श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला. नरसावधींच्या स्वयंपाकघरातील सर्व अन्नपदार्थ त्या गायीने फस्त केले. तोपर्यंत श्राद्धांच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते, परंतु घरच्या मंडळींचे मात्र जेवण नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्री राजवर्मा श्रीपादांना घेऊन नरसावधींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधींच्या घरातून बाहेर आली. श्रीपादांनी त्यांच्या वडिलांना त्यांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली. या प्रसंगावर गावातील अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वड्यामध्ये अनावधानाने विष मिसळले गेले. सुदैवाने पुण्यवान अतिथी वाचले, परंतु विषाचा परिणाम म्हणून ती गाय मरण पावली. आता नरसावधींना गोहत्येचे पात लागले आणि त्या पापांचा त्यांना त्रास होईल असे सुद्धा गृहीत धरले होते. ह्या प्रतिक्रियेमुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना प्रदक्षिणा घातल्या व नंतर मरण पावली. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याचे लोकांना वाटले. राजशर्मानंतर आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते. जेव्हा जेव्हा राजशर्मा नरसावधींच्या घरी जात असत, तेव्हा तेव्हा श्रीपाद त्यांच्याबरोबर जात असे. राजशर्मा थोर वैद्य असूनही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधींची पुढे प्रकृती खालावतच गेली व एके दिवशी त्यांचा देहांत झाला. अफवा, अपप्रचार, असत्याला मुरड घालून सत्य करण्याचे प्रयत्न आणि सत्याला मुरड घालून असत्य करण्याचे प्रयत्न यांना पिठिकापुरात ऊत आलेला होता. राजशर्माने संदेहातून औषधे दिली, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली असतात. तांत्रिकाच्या तंत्रप्रयोगामुळे नरसावधानी मरण पावले असे काही लोकांचे म्हणणे होते. शत्रुत्वामुळे राजशर्मांनी नरसावधींना योग्य उपचार केले नाहीत. दुसऱ्या वैद्याने त्यांच्यावर उपचार केले असता ते जगले असते असा काहींना विचार केला. इतर काही जणांचे मत होते की श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तांचा अवतार मानणे असंयुक्तिक आहे. नरसावधींच्या घरी श्रीवल्लभांनी रोज भेट देऊनही ते वारले. श्रीपाद हे सर्वसामान्य मूल आहे अशा प्रकारे काही लोकांनी या बाबतीत कल्पना केली. गाय विषामुळे मृत झाली. नरसावधांनी गोहत्येच्या भयानक पापामुळे मृत्युमुखी पडले आणि त्या घरातून अजून काही प्रेते स्मशानभूमीत जातील असे निर्धाराने सांगण्यात आले. गोहत्येचे पापक्षालन करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत असे सुचवण्यात आले. ब्राह्मणांना उदारपणे दान केले पाहिजे. गायीची सोन्याची मूर्ती ब्राह्मणांना दान दिली पाहिजे
40 दिवस वैयक्तिक पातळीवर यज्ञ करावयास हवेत. यज्ञ कालावधीत दररोज ब्राह्मणांना विनामूल्य भोजन द्यावयास हवे. गोहत्येचे पापक्षालन करण्यास हे उपाय आहेत. वरील सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी नरसावधींची संपूर्ण मालमत्ता विकावी लागली असती. ही बाब नरसावधींच्या कुटुंबियात भयचकित करणारी घटना होती. नरसावधींचे प्रेत अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत वाहून नेण्यात आले. राजवर्मा, श्रीपाद श्रीवल्लभ आणि बापन्नाचार्यांनी नरसावधींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नरसावधींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपदा, चिमूटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूरपर्यंत हळदी कुंकवास जाते. तू दत्तात्रेय आहेस, तर नरसावधांनी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? अमृतमय हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू आपल्या दिव्य हाताने पुसले व मौनात राहिले. राजशर्मा, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री बाप्पनार्य त्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. नरसावधींच्या ज्येष्ठ पुत्रांनी पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. श्रीपादांच्या नयनातून अश्रूंचे 2 थेंब जमिनीवर पडले. मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, आहा, मृत झालेल्या पित्यास अग्नी देणारा पुत्र मी पाहिला आहे, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही. यावर सारे लोक आश्चर्याने पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधींच्या भूमध्यावर अंगुठाने हलके स्पर्श केला आणि नंतर पुन्हा स्वतःच्या भ्रूमध्यावर स्पर्श केला. नरसावधींच्या अंगात हळूहळू चैतन्य स्फुरू लागले. नरसावधींनी शवयात्रेच्या पाठोपाठ असलेल्या सर्वांबरोबर शुभ मिरवणुकीत घरी परत आले. श्रीप्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांसगाय गत जन्मातील त्यांची माता होती आणि त्यांच्या घरी असलेला बैल त्यांचे पिताश्री होते. या गोष्टीचा बोध नरसावधींना झाला. त्या दोघांना नरसावधींच्या आजीला वृद्धापकाळात वाईट वागणूक दिल्याने त्यांनी असे क्षुद्र जन्म घेतले आणि गुलामाप्रमाणे त्यांच्यासाठी कष्ट केले. मृत्यूसमयी त्या गायीने श्रीपाद प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेव्हा वांस गाय म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू तिचे दुग्ध पालन करतील. हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन याचाही त्यांचा स्पष्ट दृष्टांत झाला. सूक्ष्म लोकातील विशिष्ट गोष्टींचे आकलन होण्यासही सुरुवात झाली. उदाहरणार्थ, ज्या मांत्रिकाने नरसावधींवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यती रूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे त्यांना स्पष्ट झाले. त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली. पुढील जन्मात यती रूपाने श्रीपाद प्रभू त्यांना उदंड धनसंपदा देऊन कृपा करतील. त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्पष्टपणे पाहिले. श्रीपादांच्या लीला अभूतपूर्व अतुलनीय आहेत. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेली परोपकारी उपदेश, त्यांचा अनुग्रह कशा प्रकारे झाला हे मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया. ज्या ठिकाणी त्यांचे दिव्य नामस्मरण होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात. हे अक्षर सत्य आहे. तिरुमलांसारख्या थोर भक्तांच्या सत्संगीमुळे मी आनंदाने पुलकित झालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.